नमस्कार, मी अतुल ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी ही बातमी आहे. माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट याचे जे नेते आहेत आनंद परांजपे यांनी आपल्या सगळ्या पदांचा राजीनामा दिलेला आहे. तुम्हाला आठवत असेल, मी काही दिवसांपूर्वी एक पोस्ट टाकली होती आणि त्या पोस्ट नंतर अनेक फोन कॉल्स आणि मेसेजेस मला येत होते की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा एखादा नेता जो आहे, मोठा नेता, तो शिवसेनेत येत्या काळात प्रवेश करण्याची शक्यता आहे. आणि मला वाटतं ठाणे लाईव्हची ही बातमी खरी ठरेल अशी शक्यता आहे. कारण आत्ताच आनंद परांजपे यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट या पक्षाच्या सगळ्या पदांचा राजीनामा जो आहे तो दिलेला आहे आणि लवकरच ते शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. आनंद परांजपे हे आधी शिवसेनेतच होते आणि त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला होता आणि आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिलेला आहे आणि ते पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे आणि शिवसेनेत त्यांना एक मोठी जबाबदारी जी आहे ती देखील भेटण्याची शक्यता आहे. आता ते शिवसेनेत, पहिला प्रश्न, शिवसेनेत प्रवेश करतात का, हा पण एक प्रश्न आहे. पण माझ्या माहितीनुसार ते शिवसेनेत प्रवेश करतील आणि त्यांना कुठली जबाबदारी, जर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना कोणती जबाबदारी देतात याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आनंद परांजपे एक अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर माजी खासदार देखील ते राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांना आता शिवसेनेत जर त्यांनी प्रवेश केला तर त्यांना शिवसेना काय जबाबदारी देते याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. परंतु आत्ताच्या घडीची बातमी आणि ठाणे लाईव्हने काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या पक्षाचा एक मोठा नेता लवकरच शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. या बातमीवर शिक्कामोर्तब होताना आता दिसतंय. आनंद परांजपे जे आहेत त्यांनी आत्ताच एक 2-3 मिनिटापूर्वी आपल्या सगळ्या पदांचा राजीनामा दिलेला आहे आणि ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. जर आपण पाहिलं तर आता ठाण्यामध्ये जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट याचे जर महत्वाचे नेते कोण म्हटलं जातं तर ते आनंद परांजपे आहेत, त्यानंतर नजीब मुल्ला आहेत. मला वाटतं 9 नगरसेवक आता ठाणे महानगरपालिकेमध्ये या पक्षाचे आहेत. 8 की 9 नगरसेवक, मला वाटतं 9 नगरसेवक आहेत या पक्षाचे. आणि आता बाकीच्या म्हणजे नजीब मुल्ला आणि हे काय भूमिका घेतात त्यांच्याशी देखील संपर्क साधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. परंतु आनंद परांजपे जे माजी खासदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, अजित पवार गटात त्यांना खूप मोठी पदं होती. त्यांनी आता आपल्या सगळ्या पदांचा जो आहे तो राजीनामा दिलेला आहे आणि मला वाटतं ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करतील. काही दिवसांपूर्वी ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपण ती पोस्ट टाकलेली की ठाण्यातील एक मोठा नेता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजित पवार गटाचा नेता जो आहे तो अ, शिवसेनेत प्रवेश करेल आणि त्या बातमीवर शिक्कामोर्तब होताना आता दिसतंय. आता आनंद परांजपे यांनी राजीनामा दिलेला आहे आणि ते शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. बरं, हा त्यांनी राजीनामा का दिला या संदर्भात देखील आपण त्यांनी आपल्या पत्रात काय म्हटलंय हे आपण ठाणे लाईव्हची आत्ताची या माझ्या लाईव्हच्या आधीची जी पोस्ट आहे त्या पोस्टमध्ये सगळं अपडेट केलेलं आहे. ती पोस्ट देखील तुम्ही वाचू शकता. परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला हा मोठा धक्का मानला जातोय. फक्त ठाण्यामध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा धक्का मानला जातोय. त्यांच्याकडे ठाणं सोडून बाकीच्या काही जिल्ह्यांच्या देखील जबाबदाऱ्या होत्या आणि अतिशय अभ्यासू असं नेतृत्व होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे ते प्रवक्ते देखील होते. जर अजितदादांवर किंवा पक्षावर कोणी टीका केली तर सगळ्यात आधी प्रतिक्रिया जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसमधून आनंद परांजपे यांची येत असायची. त्यामुळे पक्षाला देखील हा खूप मोठा धक्का आहे. आनंद परांजपे यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिलेला आहे आणि कदाचित ते शिवसेनेत प्रवेश करू शकतात आणि शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसेना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे त्यांच्यावर काय जबाबदारी देतात हे देखील सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे. परंतु शिवसेनेत प्रवेश करतील का हा देखील प्रश्न आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे ते शिवसेनेत येत्या काळात प्रवेश करू शकतात आणि शिवसेना देखील म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आहेत, त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी सोपवू शकतात. अ, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी सोपवू शकतात किंवा पूर्ण महाराष्ट्रात एखादी चांगली मोठी जबाबदारी त्यांना देऊ शकतात. कारण आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांना प्रवक्तेपदाची जबाबदारी होती आणि मोठ्या जबाबदाऱ्या होत्या. महाराष्ट्र लेवलच्या त्यांच्यावर जबाबदाऱ्या होत्या. त्यामुळे जर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर त्यांना कोणत्या जबाबदाऱ्या मिळतील याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागेल आहे. परंतु आत्ताची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाला हा खूप मोठा धक्का आहे. ठाण्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात देखील आनंद परांजपे यांनी आपल्या सगळ्या पदांचा राजीनामा दिलेला आहे आणि आता ते पुढची काय भूमिका घेत आहेत थोड्याच वेळात मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. मी नजीब मुल्ला यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. नक्की आता ते काय भूमिका घेतात कारण जेव्हा पार्टी वेगवेगळी झाली म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली, अजित पवार गट, शरद पवार गट असे दोन्ही गट झाले. तेव्हा आनंद परांजपे यांनी ठाण्यातून नजीब मुल्ला यांच्याबरोबर भूमिका घेतलेली होती. ते अजित पवार गटात गेलेले होते. सगळ्यात आधीच भूमिका जेव्हा घेण्याची वेळ आली होती, अजित पवारांसोबत जाण्याची वेळ आली होती, तेव्हा आनंद परांजपे यांनी खंबीरपणे अजित पवारांना साथ दिलेली होती. नजीब मुल्लांनी देखील साथ दिलेली होती. त्यानंतर आता या महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे जवळपास 9 नगरसेवक आहेत आणि आता आनंद परांजपे यांनी राजीनामा दिलेला आहे. ठाणे लाईव्हने काही दिवसांपूर्वी बातमी देखील टाकलेली होती की एक मोठा नेता शिवसेनेच्या वाटेवर आहे. तो नेता आनंद परांजपेच होते का, ते शिवसेनेतच प्रवेश करतील का, याबाबत येत्या 2-4 दिवसांमध्ये मला वाटतं येत्या 2-4 दिवसांमध्ये त्या संदर्भात ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचवू. ठाणे लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.